नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो मिष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:36 ते 9:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:33 आणि यमगंड काळ दुपारी 3:51 ते 5:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोण योग करेल, रवी बुधाबरोबर केंद्र योग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्राचा शनी नेपच्यूनशी सुद्धा केंद्र योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तृतीयातील शुक्रबरोबर व्ययातले शनी नेपच्यून केंद्रयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरत जाण्याचे योग सुद्धा संभवतो. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6ष्ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील शुक्र आणि लाभातील शनी नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. द्वितीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला शुक्र आणि दशमातील शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहेत. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी किंवा भाग्यशाली म्हणता येईल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. तुमचे मांडलेले अंदाजसुद्धा बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरीसुद्धा आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय काम करण्याच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भात घेणं टाळणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातले गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
तुमच्याच राशीतला रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या वेळातल्या शुक्राबरोबर भाग्यातले शनी नेपच्यून केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी धार्मिक स्थळाला भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतील. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेदसुद्धा दिसू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंगसुद्धा निर्माण होते. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला शुक्र आणि अष्टमातील शनी नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा राहील. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहारापासून थोडा लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक प्रलोभनापासून दूर राहा. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून आणि दशमातील शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठाकडून कौतुकाची थाप तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या कामाची दखलसुद्धा घेतली जाईल. जे सहकर्मी असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगली मदतसुद्धा मिळू शकेल. येणारे 2 ते 3 दिवस मात्र थोडे महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जाते. गैरसमजामुळे अशा प्रकारची स्थिती ओढवू शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे आणि भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे षष्ठातील शनी नेपच्यून आणि भाग्यातील शुक्र हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा दिसून येईल. पॉझिटिव्हिटी आज तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभवसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी पंचमातील शनी नेपच्यून आणि अष्टमातील शुक्र हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. कामामध्ये थोडे अडथळेसुद्धा जाणवतील. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देण्यासारखा अनुभव आजच्या दिवशी येऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहते. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे
ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून आणि सप्तमातील शुक्र हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्कृष्ट लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं घरातील जे वातावरण आहे ते गढूळ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे षष्ठातील शुक्र आणि तृतीयातील शनी नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगल्या घडामोडी तुमच्या कानावर येतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. सहकर्म्यांकडून योग्य ती मदत तुम्हाला लाभू शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन संधी कामधंद्याच्या संदर्भात तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे तुमच्या हाताखालच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातील शुक्र आणि तृतीयातील शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्रयोग करणार. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आणि शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्या कामाचा उरकसुद्धा दानगार आहे. जी कामं तुम्ही अपेक्षित कराल ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आणि रिलेशनशिपवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतले शनी नेपच्यून चतुर्थातील शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहेत. दिवस आजचा थोडा महत्त्वपूर्ण आहे. छोटे मोठे काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. त्या संदर्भात काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.